तर आज बघा नॉनस्टिकचा तवा खूप दिवसातून काढलेला आणि त्यावर बघा कसा डोसा झालेला, एकदम चिपकून बसलेला, काही चांगला झाला पण नाही। आणि पुढे बघा मी कसा बनवलाय कसा नाही। तर हॅलो नमस्कार, मी शुभांगी आणि तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। तर सर्वात पहिला मी रात्रीच भिजवून ठेवलेला तांदूळ आणि डाळ, कारण की आरो अचानकमध्ये सांगितलं की मला उद्या खायचा आहे डोसा, त्यामुळे मग मी रात्रीच भिजवून ठेवलेला आणि सकाळी वाटलेला आहे आणि मस्त झालेले, मस्त सॉफ्ट पण झालेले। पण त्या नॉनस्टिक तव्यावर बनवल्यामुळे माझा जरा पचका झालेला आहे। तर चला पुढे तो पण मी सुधारलेलाच आहे, तर ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा कंटिन्यू। तर आता मी पटकन असं वाटून घेतलेलं आहे बघा तुम्ही इडली डोशाचं बॅटर, आणि आपल्याला पाणी तेच यूज करायचं, कारण की ते जरा पाणी यूज केलं ना तर बरं पडतं, आणि रात्री आपण ते स्वच्छ धुवूनच भिजवायचं आहे। त्यानंतर मी त्याला वाटून घेतलं, त्यात सोडा टाकलेला आहे अर्धा चम्मच आणि 1 चम्मच मी टाकलेला आहे मीठ, आणि आता त्याच्यावर थोडं पाणी वतायचं आणि मस्त असं मिक्स करायचं आहे एक 5 मिनिटं तरी बरं का, आणि मिक्स करून आपल्याला ठेवून द्यायचं आहे साईडला। त्यानंतर मी घेतलेली आहे चटणी बनवायला। तर चटणी खूपच छान लागते, सर्वांची चटणी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते, तर माझी पण आहे। तर घरात ओलं खोबरं नव्हतं त्यामुळे मी सुकं खोबरं घेतलं। त्यानंतर मुठ्ठीभर मी हे घेतले शेंगदाणे घेतले, अद्रक घेतले, मिरची घेतले आणि कोथिंबीर घेतली आहे। त्यात टाकायचं आहे आता मीठ चवीनुसार, आणि त्याचबरोबर टाकायचं आहे आपल्याला साखर। तर साखर टाकले की कसं आपल्याला चटणीचं बॅलन्स होत असतं बघा, आणि छान लागते चटणी। तर मी वाटून घेतलेलं आहे आता बघू शकता तुम्ही, आणि छान असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आता मी त्याला देत आहे तडका। तर कढीपत्ता तर नव्हता घरात, पण म्हणलं आता चला आपलं जे आहे त्यातच करून घेऊया। तर मी टाकलेले आहे मोहरी जिरं, त्याला मस्त तडतडून दिलं आहे। त्यानंतर टाकलेली आहे आपली बेडगी मिरची, ती पण एकच टाकली। त्यानंतर त्यात टाकलं हिंग, आणि गॅस चालूच होता माझा बरं का, स्लोमध्ये चालू होता। त्यानंतर मी टाकली फोडणी, फक्त 1च मिनटं म्हणजे हलवूच तर फक्त गॅस चालू, नंतर मी बंद केला। मी जास्त शिजवत नसते चटणी, पटकन असं म्हणजे तडका दिला की बंद करायचं। त्यानंतर मी बटाटे शिजवून ठेवलेले, आणि मसाला डोसा करायचा म्हणला की बटाटे लागतातच। तर मी बटाटे शिजवून घेतलेले आहेत मस्त असे, आणि आता त्याच्यावरचं साल्ट वगैरे काढून घेत आहे। आणि माझी बटाट्याची भाजी बनवण्याची पण पद्धत थोडी वेगळी आहे। आता सर्व एकसारखेच बनवत असतील ते मला माहीत नाही, पण मी माझ्या वेगळ्या पद्धतीने बनवते। तर आता सर्वात पहिला मी तेल टाकलेलं आहे, कांदा चिरून घेतलेला आहे। त्यानंतर टाकायचं आहे त्यात आपल्याला चना डाळ, उडदाची डाळ, जिरे, मोहरी। त्याने बघा तुम्ही टेस्ट इतकी छान लागते, आणि जी चण्याची डाळ असते ना तळलेली, इतकी छान लागते ना, दातामध्ये आले की खूप छान लागते। तर मी कांदा मिरची व्यवस्थित भाजून घेतलेले आहे। त्यात टाकलेले आहे हळद, आणि हळदीला पण थोडं फ्राय करून घेतल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बटाट्या, आणि त्याला पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकायचे आहे आपल्याला मीठ टाकून झाल्यानंतर ते पण हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि नंतर टाकायचे आहे आपल्याला कोथिंबीर, आणि ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि छान बघू शकता तुम्ही, छान असं मिक्स झालेलं आहे। आणि मी मध्येच घेतलेला आहे ॲपल खायला, तर मी ॲपल वगैरे खाऊन घेत आहे। त्यानंतर बघू शकता आम्ही वरी ना टपामध्ये लावलेली पालक, आणि किती छान अशी उगवलेली बघा तुम्ही, एक पेंडी इतकी तर पालक निघालेली, आणि किती छान अशी उगवलेली पण आहे बघू शकता तुम्ही, हिरवी हिरवी पानं, खूप छान झालेली पालक। तर ती मी आता व्यवस्थित असे तोडून घेत आहे। त्यानंतर बघू शकता आता मी बनवायला घेत आहे डोसा। तर नॉनस्टिकचा तवा मी व्यवस्थित असा धुवून घेतलेला आहे, सहजासहज मी जास्त करून वापरत नाही, पण म्हणलं चला आज बघूया बनवून परत एकदा। मी म्हणजे आणल्यापासून एकदा दोनदाच यूज केला असेल, त्यानंतर मी यूजच नाही केलेला आहे डोशाचा तवा, तो तसंच पडलेला, आणि म्हणलं आज घेऊया तर घेतला। आणि नंतर मी बटर लावलं पहिला स्टार्टिंगला छान असं, आणि त्यानंतर मी बॅटर टाकलेलं आहे जेणेकरून चिपकायला नको। तरी पण स्टार्टिंगला ठीक आहे, थोडंफार म्हणजे निघाला, त्याला पण खूप कसरत करावी लागली काढायला, पण निघाला व्यवस्थित निघालेला। तर आता मी बटर लावून घेतलेला आहे, त्यावर मस्त असं बटाटा पण लावून दिलेला आहे, आणि डोसा चवीला 1 नंबर झालेला बघा, आणि खूप छान झालेला। फर्मेंट व्हायची गरज पण नाही आहे, आपण झटकीपट असं बनवू शकतो। तर आता मस्त असं मी काढून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही। नंतर मी चटणी वगैरे टाकून आरवला दिला तो, आणि नंतर मी परत एक घेतला करायला, त्यात बघू शकता मस्त असं पसरून घेतलं, त्यात मी बटर टाकलं, त्याला पण परत झाकलं, आणि नंतर काय तर निघायला तयारच नाही, इतकी कसरत केली, शेवटी बघा तुम्ही असा निघालेला आहे, आणि काय कामाचा नाही।
नंतर ना मग मी आपला जो ॲल्युमिनियमचा घरात तवा असतो, जाड तवा, त्यावर बघा तुम्ही एवढा पसरवला मस्त पातळ आणि इतका छान झालेला ना, खूपच मस्त. आणि एक वन टाईममध्येच बघा तुम्ही, जरा चिपकलेला नाही आहे, काहीच नाही, वरी निघून पण आलेला आहे. त्यानंतर ना त्याच्यावर बघा मी बटाटा लावून घेत आहे व्यवस्थित असा, तेल टाकलेलं मी. आणि नंतर बघू शकता मस्त असा आपला आता डोसा झालेला आहे छानपैकी, चटणी आणि डोसा. आणि तर मी आता तो खाऊन घेत आहे. आणि एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, झटपट बनवायचं असेल तर. आणि नंतर मी चाय बनवला. आता डोसा खाल्ला की चाय पाहिजेलच, आणि सकाळच्या टायमाला मी बनवलेला, तर मस्त असा चाय करून घेतला. आजचा छोटा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.